यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। अन्नत्याग दफन कफन आंदोलन 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देऊन शेतकऱ्यांचे भरघोस मते घेऊन निवडून आलेल्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडलाय। सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले। संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासह घाटंजी तालुक्यात सुद्धा अतिवृष्टी पावसानं थैमान घातले। शेतातील सर्व पिके उद्ध्वस्त, जमीन दोस्त झाली आहे। शेतकरी पूर्णपणे खचलेला असून शासनाकडून शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मौजा तिवसाळा तालुका घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संघपाल कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीचे महासचिव नितीन भाऊ राठोड यांचे अन्नत्याग दफन कफन आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये प्रमुख मागण्या आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, घाटंजी तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करावा, कापसाला प्रति क्विंटल 12,000 रुपये भाव देण्यात यावा, सोयाबीनला प्रति क्विंटल 7,000 रुपये भाव देण्यात यावा, तुरीला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव देण्यात यावा, शेतमालाची खरेदी थेट शेतकऱ्यांकडून बाजारभावाने करण्यात यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात यावा, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्याने जास्तीत जास्त पीक विमा देण्यात यावा। MH29 मीडियासाठी संजय ढवळे, घाटंजी। आज या ठिकाणी या घाटंजी तालुक्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि शासनाने जी काही मदत या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जाहीर केलेली आहे, हे शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम इथल्या राज्य सरकारने केलेलं आहे आणि अतिशय तुटपुंजी अशी मदत इथे आमच्या शेतकऱ्याला या राज्य शासनाकडून मिळते आहे। या शासनाने जो काही वादा इथल्या महाराष्ट्राच्या जनतेशी आणि शेतकऱ्याशी केला होता की या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, हे आश्वासन इथल्या शासनाने पाळलं नाही आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये या गेल्या 2 महिन्यामध्ये या महाराष्ट्रात जो काही अतिवृष्टी झालेली आहे, या अतिवृष्टीमध्ये अत्यंत अतोनात असं नुकसान इथल्या शेतकऱ्याचं झालेलं आहे। परंतु शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं अशा पद्धतीचा निर्णय या इथल्या राज्य शासनाने घेतला नाही आणि म्हणून घाटंजी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, घाटंजी तालुक्यातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि दिवाळीपूर्वी अतिवृष्टीचे पैसे मिळाले पाहिजे। या घाटंजी तालुक्यामध्ये 7 मंडळ आहेत, या 7 मंडळापैकी फक्त 3 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असं इथल्या महसूल प्रशासनाने सांगितलं असल्यामुळे या संपूर्ण तालुक्यातल्या 7ही मंडळामध्ये अतिवृष्टीची घोषणा करून ओला दुष्काळ संपूर्ण तालुका घोषित करावा, या मागणीसाठी या तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आदरणीय नितीन भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये या गावात हे अन्नत्याग आंदोलन आणि सोबतच दफन कफन आंदोलन, हे आंदोलन आम्ही या शेतकऱ्याच्या वतीने इथे उभारतो आहे। इथल्या शासनाला आमचा इशारा आहे की जोपर्यंत या घाटंजी तालुक्यातील 7ही मंडळामध्ये अतिवृष्टीची घोषणा होत नाही आणि इथल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन हे चालू राहणार आहे। याची दक्षता इथल्या महसूल प्रशासनाने घ्यावी। या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला तर याची संपूर्ण जबाबदारी ही इथल्या महसूल प्रशासनाची व राज्य शासनाची राहील, हा इशारा आम्ही इथं देतो आहे आणि इथल्या शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय ताबडतोब घेऊन या आंदोलनाची दखल घ्यावी, एवढीच या ठिकाणी तालुक्यातल्या प्रशासनाला आमची विनंती आहे। वंचित बहुजन आघाडीचा